काय हेच मला जबरदस्त अवघी संसार तुंगा असे काही चिंतन येतात म्हणतात ह्या संसाराने फार दुःख झालं भूत गाजलं संसारे हो माया झाडा रे निघून येतील रे ते दुःख थोर बळवले आणि दुःख सांगू किती सगळं संसाराची स्थिती मिळत आहे पाचकाची फुटली वैका फजती बरं लागली असा संसार स्वरूप आहे ठाऊकाचे दुःख बंद आहे
कौलाशरम जावं दृष्टी होती निर्मळ आता सर्वत्र अनुभवाचे या संसारात किंचितही दुःख नाही तर तुकाराम महाराज सांगतात तुका पाहता जेव्हा पडे दुःख भरवता एवढे या संसारात दुःख किती आहे ते जवळ एवढे आहे तर तुम्हाला दुसरं सांगून देतो शेतकरी असतो तो घरी जर काय नसतात त्याच्या पाठी वाघ लागतो तो पळत असताना नाही विहिरीत पडतो विहिरीत पडल्यानंतर एका फांदीला जातो फांदीला आगी पळवतं आगीमुळे तर जावं लागते वर पाहतो तर वाघोबा खाली पाहतो तर नागोबा मध्ये पाहतो तर आगोबा आगीमुळे तर जावं लागतो पण तेवढेच त्या होट्यावरती एक माणूस ते पडतो तो म्हणतो वा इतकं दुःख झालं सुख किती भेटलंय एकदम एवढे तुकाराम महाराज ते संसाराला सागरा समुद्र सुखवतात की त्याप्रमाणे या समुद्रात किती पाणी आहे त्याची मोजमाप मीटर करता येत नाही या समुद्रातील किती दुःख आहे त्याचेही मोजमाप मीटर करता येत नाही असा थोडक्यात या समुद्रात कितीही दुःख नाही साधकाला घेतले नसतात मध्ये बोल याची वचन मी तुमच्याच नंतर सर्वोच्च संसार सुखाला करेन अगदी संसार सुखाला करून आनंद भरीन गेलो बा अवघड संसार सुखाला करून आनंद भरीन गेलो बा या संसाराची मर्यादा झाली ब्रह्मदेवापासून स्थापनेची ही मर्यादा आहे ब्रह्मदेवाने हे संसार केला ब्रह्मदेवालाही करावं लागले असे असताना हे ज्ञानेश्वर महाराज हा संसार सुखाला करेन साधकाला आश्चर्य वाटते की इतके तरी मग दुकानीवर पोट भरतात आणि अन्न नाही राहण्यात घर नाही तर हे आपण सुखाला कसं करणार कोणत्या पद्धतीने तर एक स्त्री असते स्त्रीला किती मुलं होते 4 मुले होते त्या 4पैकी तिघा मुलांचे लग्न झाले होते तिघा मुलांचे लग्न झाले होते अत्यंत तरी त्याला एक टाइममध्ये हे खाण्यात आलं नव्हतं तर मूळ मुलांना म्हणून पोट भरायला लागत असेल थोडे दिवसांनी चौथे हे मुलाचे लग्न होते चौथा मुलगा थोडा शिकलेला होता म्हणून त्याला ही बायको शिकलेलीच भेटली ती घरी येतात ती कामाई जायचं म्हणून बायका म्हणू लागल्या तुझे करते कपडा आहे जवळ लागले काय बघून दिले तर एक टाइममध्ये खाण्यासारखं नाही तर मूळ मुली म्हणून पोट भरावं लागते श्रीमंताची मुलगी येते कशी राहणार तर ती होती मला तुमच्यासारखे मूळ करून पोट भरावं लागत नाही तर माझे वडील श्रीमंत आहे मी माझ्या बाळाला जन्म हा संसार सुखाचा करेन त्याची ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणतात मी माझ्या बाळाला जन्म हा संसार सुखाचा करेन त्याच माझा मग त्या दुसरी विचार गाई लगे माये दया कर फुला गाई लगे माये दया कर फुला गाई लगे माये दया कर फुला दया कर माये दया कर Thank you.